शाश्वत शेती दिवसानिमित्त दिंडोरी येथे कार्यक्रम। राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मदिवसानिमित्त 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। या निमित्त कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा नाशिक यांच्यातर्फे शाश्वत शेती कार्यशाळा बनकर फार्म दिंडोरी, तालुका दिंडोरी येथे आयोजित करण्यात आली आहे। आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी ही माहिती दिली आहे। भारतीय कृषी इतिहासात डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाते। भारतातील दुष्काळी परिस्थितीत त्यांनी गहू आणि भात या पिकांची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला, तसेच देश आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला। डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते। देशासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून केंद्र सरकारने त्यांना सन 2024 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे। या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त 7 ऑगस्ट हा दिवस राज्य शासनाने शाश्वत शेती दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। या कार्यक्रमांतर्गत डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या कार्याची ओळख व प्रेरणा निर्माण करणे, शाश्वत शेती, हवामान बदल, अन्न सुरक्षा व कृषी क्षेत्रातील नव उपक्रम यासाठी जनजागृती करणे, तरुणांमध्ये कृषी क्षेत्राबद्दल उत्सुकता व सहभाग वाढवणे या उद्देशाने कृषी विभाग, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, स्थानिक कृषी उद्योजक, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। नाशिक, लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।